इचलकरंजी महापालिका निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झालाय। उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यासोबत ना हरकत प्रमाणपत्र जोडणं गरजेचं असल्यानं इच्छुक उमेदवार महापालिकेतील थकबाकी भरून ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गर्दी करताना दिसतायत। या माध्यमातून गेल्या 3 दिवसात तब्बल 93,54,000 रुपये कर वसुली झाली आहे। अजून अनेक इच्छुक ना हरकत दाखला घेणार असल्यानं महापालिकेच्या तिजोरीत भर पडणार आहे। इचलकरंजी महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय। महापालिकेची ही पहिल्यांदाच निवडणूक होत असल्यानं इच्छुकांची संख्याही मोठी आहे। अर्ज दाखल करताना होणारी गर्दी लक्षात घेऊन महापालिकेनंही एक खिडकी योजना सुरू केली आहे। या ठिकाणी कर विभाग, पाणीपुरवठा विभाग यासह संबंधित विभागांचे अधिकारी कर्मचारी एकाच ठिकाणी कार्यरत आहेत। संपूर्ण थकबाकी आणि शास्तीचा भरणा केल्यावरच ना हरकत प्रमाणपत्र दिलं जात असल्यानं इच्छुक उमेदवारांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी, घनकचरा व्यवस्थापन शुल्क, बांधकाम परवाना शुल्क यासह विविध बाबींची थकबाकी भरून ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यावर भर दिलाय। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या एक खिडकी योजनेमुळे इच्छुक उमेदवारांची चांगली सोय झाली आहे। 3 दिवसात महापालिकेची तब्बल 93,54,000 रुपये वसुली झाल्याचं कर अधीक्षक दीपक खोत यांनी सांगितलं। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत आहे। तोपर्यंत महापालिकेच्या विविध करांची रक्कम वसुली होणार असल्यानं तिजोरीत चांगलीच भर पडणार आहे।